नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे चैत्र अमावस्या आणि या चैत्र अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर या खूप प्रभावी ठरत असतात. अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावस्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात अशी श्रद्धा आहे. यामुळे घरातील पितृदोष देखील दूर होण्यास मदत होते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे मोठे महत्त्व आहे. असं मानलं जातं की चैत्र पौर्णिमेला पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने वर्षभरातील पापं धुवून निघतात आणि मनाची देखील शुद्धी होते. या दिवशी गरीब व गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळतं. विशेषतः सातू, जवस, तीळ आणि पाण्याचे दान केले तर खूप शुभ मानलं जातं. त्यांच्या कुंडलीतील कालसर्पदोष, ग्रहदोष जे आहेत किंवा पितृदोष आहेत किंवा अन्य अजून कोणते दोष असतील तर त्यांच्यासाठी चैत्र अमावस्येचा दिवस पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिव मंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषांची तीव्रता कमी होते असं देखील म्हटलं जातं. अमावस्येची रात्र ही तंत्र, मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, त्यामुळे मानसिक शांती देखील मिळत असते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तशी मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. ते घरामध्ये चिडचिड करतात, उद्धटपणे बोलतात, रागवतात किंवा इतर मुलांच्या तुलनेत ते जरा वेगळे वागतात. मुलांचा विवाह जुळून येत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही, अशा अनेक समस्या आपल्या मुलांबाबत तर असतातच. पण त्यासोबत आपल्याला आणखीन देखील काही अडचणी आहेत की जसे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो आणि खूप कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही आणि अगदी घरामध्ये आजारपणं देखील असते, नजरबाधा झालेली असते, घराला इडापिडा लागलेली असते, अशी अनेक संकटे असतात आणि त्यांच्यासोबत पितृदोष असतो. पितृदोष असला तर आपण किती मेहनत करा, कष्ट करा, आपल्याला कष्टाचे फळ कधी मिळत नाही. आपण एखादं घर बघा, घरामध्ये पैसा तर खूप असतो पण तरी पण त्या घरामध्ये पैसा येत असतो कारण की त्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा केली जाते. त्यासोबत या घरामध्ये कुलदेवीची सेवा देखील केली जाते. या उलट आपण घरामध्ये या सेवा हे उपाय केले जात नाही तर अशा या चैत्र अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्यात ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होतील, याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. तसेच बघा, शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, काय उपाय करायचा आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे, तर ती दूर होण्यासाठी हा उपाय करायचा. आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कोणालाही सांगायचं नाही. मग शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असं नाही. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला कोणालाही न सांगता गपचूप आपण हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला थोडासा भात घ्यायचा आहे. आता आपण भात शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात हा घ्यायचा, मूठभर भात शिजवायचा किंवा अगदी छोटी एखादी वाटी जरी किंवा ग्लासभर भात शिजवला तरी चालेल.
आपण भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवल्यानंतर तो एका पत्रावळीमध्ये किंवा एखाद्या पुट्ट्यावरती काढायचा आणि त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं. देवघरामध्ये एक दिवा लावायचा, तुळशीजवळ देखील दिवा लावायचा. तसेच आपल्या घरामध्ये सर्व व्यक्ती ज्या असतील तर तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अगदी तुम्ही गुरुवारी देखील संध्याकाळी हा उपाय करू शकता किंवा शुक्रवारी संध्याकाळी जरी हा उपाय केला तरीही चालेल, कारण गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी अमावस्या आहे. तर आता जो काही दही भात आहे तर तो आपल्या घरामधील सर्व ठिकाणी फिरवायचा आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी हा दही भात फिरवायचा आणि तुम्ही ज्या पण देवाला मांडता तर त्या देवाचे नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. आता घरातील सर्व ठिकाणी हा दहीभात फिरवल्यानंतर आपण घरामध्ये उभं राहायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे, इडापिडा आहे, दारिद्र्य, दुःख, गरिबी आहे तर ती पूर्णतः आता दूर होणार आहे असं म्हणता आणि त्यानंतर आपण घराबाहेर जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून हा दहीभात 7 वेळा उतरवायचा आणि दरवाजावरून उतरवून झाल्यानंतर आपण म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकट, अडचणी, अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्ण दूर होऊ दे असं देखील आपल्याला म्हणायचं. त्यामुळे आपल्या घरातील जी काही नजरबाधा झालेली असते, इडापिडा लागलेली असते तर ती दूर होण्यास मदत होते. आता त्यानंतर आपण हा दहीभात घराच्या बाहेर जाऊन ठेवायचा. मग अगदी एखाद्या रिकाम्या ठिकाणी ठेवला तरीही चालेल, पण एखादा पक्षी किंवा कुत्रा, कावळा दहीभात खाऊन जाईल अशा पद्धतीने हा दहीभात ठेवायचा. आता त्यानंतर आपल्याला दहीभाताचा दुसरा उपाय करायचा. असे म्हणतात की आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता असते, तसेच आपल्या घरामध्ये जो काही आग्नेय कोपरा आहे तर तिथे देखील आपल्याला दहीभात ठेवायचा. ते अत्यंत गरजेचं आहे. अगदी प्रत्येक अमावस्येला जरी हा उपाय केला तरीही चालेल. अगदी तुम्ही गावाकडे राहत असाल तर आपल्याला घराच्या चारही बाजूंना बाहेरच्या साईडनी दहीभात टाकायचा आणि गावाकडे राहत नसाल तर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर आपल्या घरामध्ये आपल्या चारही कोपऱ्यामध्ये दहीभात टाकायचा आणि जेव्हा हा दहीभात टाकत असाल तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक भाव पाहिजे की हा दहीभात टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे, ती काही इडापिडा आहे, दुःख, दारिद्र्य आहे तर ती नजरबाधा लागलेली असेल किंवा एखादी वाईट शक्ती असेल तर ती पूर्णपणे दूर होणार. अगदी घराच्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये चारही कोपऱ्यामध्ये आपण हा दहीभात टाकायचा. अमावस्येच्या दिवशी घरभर हा दहीभात ठेवावा, कारण त्यामुळे जी काही घरामध्ये नकारात्मकता असते, नकारात्मक ऊर्जा असते तर ती या दहीभातात शोषून घेते. असं म्हणतात की त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. आता अगदी आपण बघा पाहिलं आपली आजी देखील हा उपाय करायची, त्यामुळे आपण देखील हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता काही जणांना या गोष्टीवरती विश्वास नसेल, पण अगदी तुम्ही विश्वास ठेवून बघा. खरंच घरातील नकारात्मक इडापिडा दूर झाली तर आपल्या घराची प्रगती कोणी थांबवू शकणार नाही. आता दुसऱ्या दिवशी हा दहीभात उचलायचा, त्यानंतर तुम्ही हा दहीभात वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. त्यामुळे देखील घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. आता त्यासोबत या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या पितरांसाठी देखील दहीभात ठेवायचा असतो, कारण त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होतो व हे आपल्याला शुभ आशीर्वाद देखील देत असतात. त्यामुळे दहीभात तुम्ही अगदी प्रत्येक अमावस्येला पितरांसाठी देखील ठेवत जा. तर आपण थोडासा दहीभात घ्यायचा आहे. हा दहीभात तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती देखील ठेवू शकता किंवा खिडकीमध्ये देखील ठेवा. थोडीशी खडीसाखरेचे पाणी देखील त्यासोबत तुम्ही ठेवू शकता. दहीभातावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे. आपण आपल्या छतावरती जायचं आहे, घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जिथे तुम्ही दहीभात ठेवणार आहात तर तिथे एक अगरबत्ती देखील प्रज्वलित करा. तिथे थोडंसं पाण्याने गोलाकार देखील करायचा. दहीभात ठेवा, त्याच्यावरती खडे साखरेचं पाणी देखील ठेवा, कारण ही आवर्जून ठेवलं जातं आणि आपण आवर्जून आपल्या पूर्वजाचे नामस्मरण करायचं. तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांचं नाव देखील तुम्ही घेऊ शकता. तर आपण म्हणायचं आहे, आपण आपल्या पूर्वजांकडे, पितरांकडे माफी मागायची. आपण म्हणायचे माझ्याकडून
माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा असावी, माफी करावी. पण इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही, अशी सेवा मी तुमची नक्की करेन, असे आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना म्हणायचं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये काही अडचणी अडथळे असतील त्यामध्ये देखील आपण पूर्वजांना सांगायचे. तसेच आपण त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची. कारण जर आपले पूर्वज प्रसन्न असतील तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे संकटे दूर होण्यास मदत होतात असते. आता हे झाल्यानंतर आपण ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला तो करायचा. त्यामुळे देखील पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अगदी तुम्ही पितृअष्टक, पितृस्तुती म्हणणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून म्हणू शकता. आता अगदी हा जर भात कावळा किंवा कुत्र्यांनी जर खाल्ला नाही तर तो भात दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. आता त्यानंतर या दिवशी अळणी भात आपण आपल्या मुलांवरून देखील उतरवून टाकायचा. आपल्या मुलांना आपल्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. पूर्वेकडे तोंड करून, पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं. दक्षिणेला तोंड होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची. त्यानंतर मुलांना पाटावरती बसवल्यावरती म्हणायचं, माझ्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकट, अडचणी अडथळे माझ्या मुलांच्या मागे असतील तर ती पूर्णपणे दूर होऊ दे असं म्हणायचं. आणि दहीभात आपण तो उतरवून घ्यायचा व छतावरती नेऊन ठेवायचा. हा दहीभात जेव्हा आपण ठेवणार आहोत तेव्हा देखील आपण कोणासोबत बोलायचं नाही. तसेच दहीभात ठेवून येतो तेव्हा देखील कोणासोबत बोलायचं नाही. आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे असतील ती कामे करू शकता. अगदी तुमच्या घरामध्ये 2 मुले असतील तर तुम्ही 2 मुलांसाठी असा उपाय 2 वाटे तयार करायचे आणि दोन्ही वाटे तुम्ही दही भाताचे तुमच्या छतावर नेऊन ठेवायचे. तर मुलांच्या कोणत्याही नजरबाधा झालेल्या असतील, इडापिडा त्यांच्या मागे लागलेली असेल तर ती इडापिडा दूर होण्यास मदत होत असते. आपल्या घराची प्रगती होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.